हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. गावात मालकाचा वाडा सर्वात मोठा होता. दगडी बांधणी, उंच दरवाजे, आतल्या खोल खोल्यात. वाड्यांचं दार उघडला की लोक थपकून पाहत. गणेशराज रोज शेतात राबणारा प्रामाणिक माणूस होता, पण त्याची बायको सुजाता, ती गावात सगळ्यात सुंदर बाई म्हणून ओळखली जायची. तिचं गोरेपान रूप, कमरेपर्यंत लांबसडक केस, नाजूक बोलणं सगळ्यांच आकर्षण करायचं. एका संध्याकाळी गणेश शहरात मला नेण्यासाठी गेला होता. मालकाने संधी साधली. त्याने सुजाताला फोन केला. सुजा सुजा थोडं काम आहे, तू वाड्यात ये, उशीर करू नकोस. ती थोडी संग झाली, पण मालकाचा आवाज ऐकल्यावर तिने नकार दिला नाही. वाड्यात पोहोचल्यावर सुजाताला जाणवलं, घरात कोणीच नाही. अंगण ओसाड, पण आतल्या खोलीत मंद दिवा लावलेला. मालकाने दार बंद केलं. घाबरू नकोस, आज फक्त आपण दोघेच. सुजा हळूच म्हणाली, मालक, असं काही? तो तिच्या जवळ आला, तिच्या केसांना हात फिरवला. सुजाताला जाणवलं, तिचं हृदय जोराने धडधडतंय. दोघांमध्ये संवाद वाढत गेला. मालक, गणेश तुला वेळ देतो का ग? सुजा म्हणली. तो कामात घडलेला असतो. माझ्या मनाला कुणीच वेळ देत नाही. त्यांच्या डोळ्यात नजर टाकता ती पूर्णपणे त्याच्या जवळ ओढली गेली. खिडकीबाहेर पाऊस सुरू झाला. खोलीत फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज दुमदुमत होता. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. बाहेर काळोखा पसरला होता. खोलीतील मंद दिव्यांच्या उजेडात सुजाता आणखीच सुंदर दिसत होती. मालकाने खिडकीजवळ तिला उभं केलं. आज ही रात्र आपली आहे. ती थांबणार नाही, पण आपण आठवणीमध्ये कायमची बंदिस्त करू शकतो. सुजाताच्या अंगावर शहारे उठले. ती कुजबुजली. मालक, ही रात्र थांबली तर बरं होईल. हळूहळू दोघं अगदी जवळ आले. तिच्या डोळ्यातील भाव, त्याच्या श्वासाचा स्पर्श, सगळं काही वेगळं होतं. त्या जसजशी गडद रात्र जसजशी गडद होत गेली, तसतशी त्यांची जवळीक वाढत गेली. संवाद संपला. फक्त भावना बोलू लागल्या. खोलीतील वातावरण रोमॅन्टिक उबीनं भरलं. पहाटे पक्ष्यांचा आवाज ऐकू आला. सुजाता थोडी घाबरली. गावाला कळलं तर? मालक शांतपणे म्हणाला, ही खोली, ही रात्र आणि आपली मन आपल्या गुपित कायम जपतील. ती थोड्या संकोचाने घरी परतली. पण त्या दिवसानंतर जेव्हा जेव्हा ती वाड्यात आली, तेव्हा खोलीने त्यांच्या प्रेम कहाणीचं रहस्य पुन्हा जिवंत केलं. सुजाता दुसऱ्या दिवशी घरी परतली, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही कालच्या रात्रीचं तेज होतं. गणेश शहरातून परत आला तेव्हा त्याने पाहिलं, बायको जरा वेगळीच दिसते. तो विचारतो, काय ग, आज काहीतरी वेगळं वाटतंय. चेहरा का उजळलाय? सुजा घाबरली. नजरेला नजर देऊ शकली नाही. काही नाही ग, शेतात काम संपल्यावर जरा थकले होते. गणेशला थोडी शंका आली, पण तो कामात गडबडला. मात्र मनाच्या कोपऱ्यात त्याला शंकेची सावली लागली. त्या रात्री सुजाता मात्र पलंगावर झोपली तरी डोळ्यांपुढे सतत वाड्यातील खोली, मालकांचा चेहरा, त्याचे शब्द फिरत होते. ती अस्वस्थ झाली होती. 2 दिवसांनी मालकाने पुन्हा
संदेश पाठवला. सुजा, आज गणेश शेतात उशिरापर्यंत राहील. तू येशील का? तिच्या मनात भीतीही होती आणि ओढही. शेवटी ती पुन्हा वाड्यात पोहोचली. यावेळी मालकाने तिला मोठ्या खोलीत नेलं. टेबलावर फुलांचा गुच्छ ठेवलेला सुगंध दरवळत होता. तो हसून म्हणाला, पहिल्यांदा भेटलीस तेव्हा खोलीत पाऊस होता. आज ही खोली तुझ्यासाठी सजवली आहे. सुजा लाजली, पण मनात एक गहर आकर्षण होतं. ती त्याच्या अगदी जवळ गेली. त्याने दीर्घ वेळ बोलणं, हसणं, एकमेकांचे हात धरून बसणं असं केलं. मग हळूहळू रात्र पुन्हा गडद झाली आणि खोलीत त्यांच्या जवळीकतेची गुपित पुन्हा जिवंत झालं. वाड्यातील दुसरी भेट झाल्यानंतर सुजाता घरी आली. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. ती दिसायला अधिक सुंदर, अधिक आत्मविश्वासी झाली होती. पण गावातल्या बायका एकमेकांना कुजबुजून लागल्या. अगं, ही सुजाता रोज वाड्यात का जाते? मालकाशी बोलते म्हणे. हळूहळू अफवा पसरू लागल्या. गणेशपर्यंतही पोचली. तो संपातून विचारतो, सुजा, खरं सांग, तू वाड्यात का जातेस? ती गोंधळली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मालकाने काम सांगितलं होतं म्हणून गेले. गणेश शांत झाला नाही, पण स्पष्ट पुरावा नसल्यामुळे गप्प बसला. मात्र त्याच्या मनात संशयाचा काटा खोलवर रुतून बसला. दुसऱ्या दिवशी सुजाता पुन्हा वाड्यात आली. ती थोडी घाबरलेली होती. मालकाने विचारलं, काय झालं ग? चेहरा एवढा उतरलेला का? ती म्हणाली, गावात बोललं जातंय आपल्याबद्दल. गणेशलाही शंका आलीये. मालक तिच्या जवळ येऊन म्हणाला, गावातच काय घेऊन बसलीयस? लोकांचं कामच आहे बोलणं. मला फक्त तू हवी आहेस. बाकी कोणाची पर्वा नाही. त्यांच्या या आत्मविश्वासाने तिचं मन वितळलं. ती हळूच म्हणाली, मालक, पण हे गुपित कायम जपता येईल का? तो तिच्या केसात बोट फिरवत म्हणाला, ही खोली, हा वाडा आणि मी, आपण तिघं जपू ये गुपित. त्या रात्री पुन्हा खोलीत त्यांच्या जवळीकतेची ज्योत प्रज्वलित झाली. रात्र लांबली, भावना ओसंडून वाहू लागल्या. गणेशच्या मनात संशय आणखी वाढत होता. एका रात्री त्याने ठरवलं, आज बायको कुठे जाते हे मी पाहतो. संध्याकाळी सुजाता नेहमीसारखी वाड्याकडे निघाली. गणेश तिच्या मागे शांतपणे गेला. वाड्याच्या अंधाऱ्या ओट्यावर थांबून त्याने पाहिलं. सुजाता आत शिरली आणि मालकाने दरवाजा बंद केला. गणेशचं मन संतापानं पेटलं, पण पुरावा नको म्हणून तो परतला. मात्र मनात निर्धार केला, आत्ता मला सत्य कळायलाच. दरवाजा बंद होताच मालकाने सुजाताला आपल्या जवळ ओढलं. गावात कितीही कुजबूज झाली तरी मला काही फरक पडत नाही. मला फक्त तू हवी आहेस. सुजाता थोडी थरथरली. मालक गणेशने पाहिलं तर त्यांचा विश्वास तुटेल. तो हळूच तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, तुझ्या डोळ्यातील ह्या प्रेमापेक्षा मला सुंदर काही नको. बाकी जग बंदिस्त झालं तरी चालेल. ती वितळी. रात्र वाढत गेली. पावसाच्या थेंबांचा आवाज खोलीत भरत गेला आणि त्यांच्या श्वासांचा ताल त्या पावसाशी मिसळला. त्या रात्री त्यांनी
पूर्वीपेक्षा जास्त वेळ एकत्र घालवला. जणू वेळ थांबली होती. खोलीच्या भिंतीत त्यांचं गुपित आणखी घट्ट जपलं. गणेशचा संशय आता अनावर झाला. एका रात्री त्याने ठरवलं, आज मी वाड्यात शिरून बघतो. तो दबक्या पावलांनी वाड्याच्या मागच्या दरवाजातून आत शिरला. अंगण अंगण काळोखात बुडलं होतं. दूरवर त्याला मंद प्रकाश दिसला. तीच खोली. खिडकीतून डोकावताच त्याने पाहिलं, सुजाता आणि मालक जवळ बसलेले. सुजाता त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून होती. गणेशचा हृदय जोरात धडधडलं. संताप, वेदना आणि अपमान सगळं एकदम उसळलं. पण तो आत गेला नाही. त्याने दात ओठ खाऊन मनात म्हटलं, पुरावा पाहिला आहे, पण आत्ता वेळ योग्य लागेल तेव्हा उघड करेन. खोलीत मात्र वेगळंच वातावरण होतं. मालक सुजाताला म्हणत होतं, तुझ्याशिवाय मी आता राहू शकत नाही. तू माझ्या श्वासात मिसळली आहेस. सुजाता हळूच उतरली, मालक, तू मला असं काही दिलंस जे कुणी दिलं नव्हतं. मनाची साथ. त्याने शब्द थांबले आणि फक्त जवळचा स्पर्श वाढला. खोलीतील हवा गहरी झाली. रात्र सरत गेली. पाऊस कोसळत राहिला आणि भिंतीने अजून एक गुपित जपून ठेवलं. पण त्यांना माहीत नव्हतं, बाहेर अंधारात गणेश सगळं पाहून गेला आहे. गणेशने बराच समय ठेवला, पण अखेर तो थेट वाड्यात गेला. त्या रात्री मालक आणि सुजाता खोलीत होते. दरवाजा अचानक आपटून उघडला. गणेश उभा होता. त्याच्या डोळ्यात राग जळत होता. सुजा, हे काय चाललंय? माझ्या विश्वासाला तू असं धंडा दिलास? सुजाता घाबरून उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. गणेशा, मी तुला दुखवायचं ठरवलं नव्हतं, पण माझ्या मनावर ताबा राहिला नाही. मालकही पुढे आले. गणेशा, सुजाला जबरदस्तीने नाही केली. जे आहे ते तिच्या मनाने झालं. गणेशाच्या मनात संताप आणि वेदना एकत्र उसळल्या. तो ओरडला, मालक, तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस. त्या रात्री वाड्यातील खोलीने सगळं पाहिलं. सुजाता रडत गणेशाच्या पायाशी बसली. मला माफ कर. मी चुकीची आहे. पण हे गुपित कायम तुझ्या मनात कटुपणा आणेल. गणेश शांत झाला नाही. तो घर सोडून निघून गेला. सुजाता आणि मालक खोलीत एकटी उरले. पण आता त्या खोलीच्या भिंतीवर एक जड शांतता दाटली होती. मालकाने तिचा हात धरला, पण सुजातानंच हलकेच हात सोडला. मालक, आता आपलं काही उरलं नाही. ही खोली फक्त आपली गुपित जपून ठेवलीये. पण मला माझ्या नवऱ्याशी प्रामाणिक राहायला हवं होतं. ती अश्रूंनी भरलेली वाड्यातून बाहेर पडली. खोलीत मात्र कायमच गप्प राहिली. त्या रात्रीची, त्या कुजबुजांची आणि त्या गुपित प्रेमाची साक्षीदार म्हणून. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.